तुम्ही म्हणाल की माई मगाशी आल्यापासून तुम्ही सांगतायत की संतांचा जप करा, संतांच्या नामाचा जप करा आणि संतांच्या नामाचा जप करून आपल्याला पुण्य प्राप्त होतं. मग ज्ञानोबरायांच्या नामाने काय मिळेल? तर ऐका, ज्ञानेश्वर 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 असा जर आपण जप केला तर काय होईल? मुखी म्हणता सुखती फेरा, मुखी म्हणता सुखती फेरा. ज्ञानोबरायांचं नुसतं नामस्मरण जरी केलं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तरी जन्माला यायचं आणि मरायचं हा जो जन्म मरणाचा फेरा आहे ना, हा जन्म मरणाचा फेरा चुकवण्याची ताकद ज्ञानोबरायांच्या नामात आहे. ज्यांच्या नावात एवढी ताकद आहे त्या ज्ञानोबरायांचं आपल्याला आज जीवन चरित्र पाहायचं आहे. जीवन चरित्राकडे वळण्याच्या अगोदर एकदा ज्या प्रभू परमात्म्याच्या सत्तेनं आज तुम्ही आम्ही सर्वजण इथे आहोत, एकदा प्रेमाने त्या भगवंताला सर्वांनी मिळून नमन करूया आणि आज ज्ञानोबरायांच्या जीवन चरित्राकडे प्रारंभ करूया, वळूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते. मनोजव मारुततुल्य वेग जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीगुरुचरण सरोज रज निज मनुकुर सुधारी वर्ण भुवन विमल जसो चोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. लोकाभिराम रणरंगधीर राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कथेचा हा प्रथम दिवस.
प्रत्येक एका दिवसाला एका संतांचं जीवन पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ज्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी तुम्ही आम्ही वाचतो, ज्या ज्ञानोबरायांचं नामस्मरण आपण करतो, ह्या ज्ञानोबरायांचं जीवन काय? जेव्हा कोणीतरी मोठं होतं, जेव्हा कोणीतरी संतत्वाला प्राप्त होतं, किंवा संत म्हणून आपण ज्यांचं पूजन करतो, ऐका, त्या संतांचं जीवन किती खडतर प्रवासाने पुढे आलेलं असतं. आणि का आपण संतांचं ऐकायचंय? तुमच्या आमच्या जीवनात आलेल्या छोट्या छोट्या संकटांना, छोट्या छोट्या दुःखांना तुम्ही आम्ही कंटाळतो. जीवनात छोटं दुःख आलं की आपण देवाला तक्रारी करतो, देवा हे माझ्याच वाट्याला का रे? म्हणतो की नाही? म्हणतो की नाही? देवा का रे तुझं माझं काय वैर आहे का रे? तू मलाच दुःख देतोस, असं आपण देवाकडे तक्रारी करतो. देवा तुझा माझा का रे वैरागा, देवा तुझा माझा का रे वैरागार, देवा तुझा माझा का रे वैरागार, देवा तुझा माझा का रे वैरागार, बळे बांधोनिया देती काळाची, बळे बांधोनिया देती काळाची, बळे बांधोनिया देती काळाची, बळे बांधोनिया देती काळाची, बळे बांधोनिया कशासाठी ऐकायचं ज्ञानोबरायांचं जीवन, कशासाठी ऐकायचं ज्ञानोबरायांचं चरित्र? तर ऐका, छोटस
दुःख आलं, छोटस संकट आलं तुमच्या आमच्या जीवनात की तुम्ही आम्ही देवाला तक्रारी करतो. देवाला काही तर म्हणतात, देवा तुला का मीच दिसले का काय, नाही का? किती तक्रारी करतो आपण छोट्या छोट्या गोष्टींच्या देवाकडे. पण ज्या संतांचं आज आपण जीवन अभ्यासणार आहोत, त्या संतांच्या जीवनामध्ये किती दुःख असेल, किती दुःख झेललं असेल त्या ज्ञानोबारायांनी, हे आपल्याला बघायचंय. पण त्याच्या अगोदर एक छोटस छान भजन घेऊया. ज्यांना उभं राहून थोडस पाय हलवायचे असतील, उठायचं असेल, पायाची घडी गुडघे वगैरे सगळं, तर ते उभे राहून थोडंसं भजनामध्ये नाचू शकता. आणि त्याच्यानंतर आपण ज्ञानोबारायांचं जीवन सुरू करणार आहोत. एकदम ज्ञानोबारायांचं जीवन जन्माला आल्याच्या पासून तर ज्ञानोबारायांच्या समाधीपर्यंत ज्ञानोबाराय कसं जगले, काय जीवन घडलं, हे बघायचं आपल्याला. छोटस भजन. ज्ञानोबा माऊली तुकाराम, बाबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, उभा राहा ज्यांना त्याला उभं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली 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 माऊली, वा 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 महिला मंडळ. ज्ञानोबा इतक्या दिवस संपून जातात, आपल्याला आज कथेचा आनंद घ्यायचा. सर्वांनी एकसाथ ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली
करा